रात्री 2 वाजता निघालो आम्ही कोकणामध्ये फिरायला. काय फिरायला जायचं म्हणल्यावर कशाला काय टाईम बघायची गरज असते होय. आम्ही क्रॉस केल्यानंतर एक ब्रेक घेतला. झोपल्यावर चिपळूणमध्ये उठले. बाहेर लय धुकं पडले होते. मग गुहागरला उतरलो. म्हणलं आधी पोटाचं पाहू. समुद्र काय 2 दिवस फिरायचंच. नाश्ता केला आणि निघालो बीचकडं जायला. काय समुद्राच्या कडेचे झाडं. इथून बाहेर निघावं वाटतच नव्हतं. मग काय आलो बीचवर. बीचवर आल्यावर पण काय झाडच बघत बसलो. इथून आलो वेळणेश्वरला. वेळणेश्वरला आलो आणि गाडी पार्क केली. बघा हे बाहेर नुसते झाडं, दाट झाडं आहेत नुसते. मंदिरात आलो. मस्त होतं मंदिर. खूप म्हणजे खूप सुंदर. बांधकाम चालू होतं मंदिरामध्ये. आतमध्ये गेलो. महादेवाचं दर्शन घेतलं. कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं. दुपारचं जेवण केलं आणि तवसाळ्याला जायला निघालो. तिथून आम्हाला जयगडला जायचं होतं. गाडीत अर्धे जण झोपलेले, अर्धे जण जागे होते. जे जागे होते ते म्हणत होते 2 मिनिटात पोहोचवतो, फक्त थांबा. म्हणलं ठीक आहे. मग काय पुढं आल्यावर बोर्ड बघितला, तवसाळा फेरीबोट सेवा. वळवली गाडी आणि लावली लाईनीत. आमचा होता 6वा नंबर. मग काय बसलो बोटची वाट बघत. आत्ताची येईल, मंगची येईल. आली एकदाची बोट. मग काय निघालो बोटमध्ये बसून. गाडी बी त्याच्यातच लावली. आणि हे बघा असं मी पहिल्यांदाच बघितलं होतं. लय भारी वाटत होतं. बोटमधून उतरावंच वाटत नव्हतं. बोटवाल्या काकांना म्हणले 1-2 चक्रा देता का मारायला मला अजून. ते म्हणले इथं इथपर्यंत आणलंय, परत नेईन मागं आणि परत आणणारच नाही. मग काय गप उतरली. कुठं अजून डोक्याला ताप करून घेताय. तिथून आम्ही निघालो लाईट हाऊसला जायला. बाहेरून बघितल्यावर वाटलं छोटं आहे काय. आज गेल्यावर कळालं कसं आहे ते. वा हो बाबू तिथून आम्ही निघालो गणपतीपुळेला जायला. म्हणलं आता देवदर्शन पण करणं गरजेचं आहे. मग गणपतीपुळेला निघालो. तिकडं जाता जाता संध्याकाळ झाली होती. हे बघा असलं भारी वाटत होतं ना, काय सांगू. मला बाप्पाची आरती पण भेटली. गणपती बाप्पाची आरती केली आणि तिथंच मुक्काम केला गणपतीपुळ्यामध्ये. सकाळी उठलो आणि गेलो मॅजिक गार्डन बघायला. मॅजिक गार्डन पाहिलं. लय मस्त गार्डन आहे. तुम्ही गेले ना की एकदा जाच येतं. ह्यो डायनासोर पाहिला. म्हणलं पोरगं म्हणून घेऊन चल घरी. त्याच्यानंतर लगेच निघालो कांजरवाटी बीचला. कांजरवाटी बीचला पोहोचलो आणि बोटीने निघालो आम्ही स्कुबा डायव्हिंग करायला. बघा स्कुबा डायव्हिंगची इथं पोहोचलो आणि बहीण उतरली पाण्यात. तिला सगळं सांगितलं कसं करायचं, काय करायचं ते. तिने तोंडाला लावलं ऑक्सिजन.
आणि नाकानं श्वास घ्यायला लागली. मग काय तशीच निघली पाण्यात. थोडे फोटो काढले, आले बाहेर. मग गेले माझे मिस्टर. मला म्हणले खाली जातो आणि मग सगळे मासे किती आहेत ते मोजून घेतो. म्हणलं मोजा. म्हणले तुला घेऊन येऊ का? म्हणलं मी शाकाहारी आहे. म्हणले मग एक काम करतो, मोजूनच येतो. म्हणलं बरं, मोजून या मग. चालतंय म्हणलं. मग काय ऑल द बेस्ट म्हणले. गेले पाण्यात मासे किती आहेत मोजायला. काय करणार, पाण्यात उतरले, मासे काय हातालाच लागला. मग त्यांना थोडं नाचून दाखवलं. मग झाले मासे खुश. त्यांच्याबरोबर काही फोटो काढले आणि परत आले वरती. लगेच निघालो आम्ही किनाऱ्याकडं जायला. लय वेळ थांबण्यात अर्थ नाही. तिथून आम्ही आलो आरेवारे बीचला. तिथं आल्यानंतर झिपलाईनचा फॉर्म भरला आणि लाईनीत उभी राहिलो. नंबर आला. मग मिस्टर म्हणले तुला देऊ का खाली सोडून? म्हणलं तुम्हाला घेऊन पडन मग मी काही एकटे पडायचे नाही. म्हणले नाही मग तू पॅकच बस, मी बी धरून बसतो तुला. हो. 2 दिवस मजा केली आणि घराकडे निघालो. तेवढा व्हिडिओ आवडला असेल तर लाल बटन दाबून जावा. नवीन आहे जरा सांभाळून घ्या.